सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। अजित पवारांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं। संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे शोकाकुल झाला। दरम्यान अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच एक लाजिरवाणी घटना मंत्रालयात घडली। अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाईल्सवर दुपारी 4 वाजता सह्या करण्यात आल्या आणि 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। या घटनेची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। तसंच या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे। 28 जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला सकाळी 8:46 अपघात झाला। विमानाचं क्रॅश लँडिंग झालं। विमानात अजित पवारांसह उपस्थित असलेल्या सगळ्यांचा या अपघातात मृत्यू झाला। या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच मंत्रालयात वेगाने चक्र फिरली आणि 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र देण्यात आलं। अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देणं अपेक्षित होतं। मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही मंजुरी दिली। विशेष बाब म्हणजे 12 ऑक्टोबर 2025 ला माणिकराव कोकाटेंनी या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती। कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर हा विभाग अजित पवारांकडे होता। त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याचं समोर आलं।